नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डोंबिवली पूर्व आणि पश्चिम परिसरातील फेरीवाल्यांनी मागील 1 महिन्यांपासून आपली मागणी पूर्ण करण्यासाठी जोरदार आंदोलन सुरू केले. फेरीवाल्यांच्या संघटनेने आरोप केला आहे की केडीएमसी प्रशासनाने त्यांना योग्य पर्यायी व्यवस्था न करता त्यांच्या रोजीरोटीला धोका निर्माण केलाय. संघटनेचा दावा आहे की फेरीवाल्यांना विक्रीसाठी ठराविक जागा दिली नाही, त्यामुळे ते रस्त्यावर वस्तू विक्रीसाठी मांडतात, ज्यावर पथक कारवाई करत असून माल जप्त करणं आणि नाशवंत माल नष्ट करणं त्यांच्यासाठी सतत होणारी समस्या बनली आहे. यासोबतच जप्त केलेल्या मालाची परतफेड कधीही होत नाही आणि जप्तीच्या वेळी कोणताही पंचनामा केला जात नसल्यामुळे फेरीवाल्यांमध्ये मोठा संताप आहे. संघटनेचा आरोप आहे की फेरीवाला कायदा 2014 नुसार फेरीवाल्यांना संरक्षण देणे अपेक्षित असताना प्रशासन त्यावर योग्यरित्या कारवाई करत नाही. फेरीवाल्यांचं म्हणणं आहे की दर 5 वर्षांनी सर्वेक्षण करणं बंधनकारक असतानाही 2014च्या सर्वेक्षणाच्या आधारावर 2026 मध्ये योजना तयार करण्यात आली. या संदर्भात नव्याने सर्वेक्षण करून नवीन टाउन वेंडिंग कमिटीची निवडणी होणे आवश्यक आहे, अशी त्यांची मागणी आहे. तुमची मागणी काय? तुम्ही हा आंदोलन जे करताय कशासाठी करताय? गेल्या 1 महिन्यापासून महानगरपालिका आमच्या फेरीवाल्यावर कारवाई करत आहे. कुठलीही नोटीस न देता, कुठलीही पूर्वसूचना न देता महानगरपालिका आमच्या फेरीवाला कारवाई करत आहे. आमची आजचा हा मोर्चा जो फेरीवाल्यांचा कायदा 2014 मध्ये लागू झालेला आहे संपूर्ण देशामध्ये, त्याची अंमलबजावणी व्हावी आणि आमचे जे फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे त्यांना प्रमाणपत्र द्यावं, ओळखपत्र द्यावं आणि आम्हाला पर्यायी व्यवस्था द्यावी, आमच्या फेरीवाल्यांचं पुनर्वसन व्हावं, यासाठी हा आजचा मोर्चा आहे. हे बघा पत्रकं हे आमचे शिष्टमंडळ आतमध्ये गेलेलं आहे, त्यांच्यासाठी हे हा निवेदन दिलेलं आहे की आमच्या मागण्या व्हाव्या म्हणून. एकूण किती फेरीवाले आहे आपले इथे? डोंबिवलीमध्ये 6000 फेरीवाले आहेत आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 9870च्या वरती फेरीवाल्यांचा आकडा आहे. असा हा आकडा महानगरपालिकेनेच 2014 मध्ये जाहीर केलेला आहे. आता आपण जे पत्र दिलं आहे तो कोणाला दिलंय? आता हे प्रभाग क्षेत्राचे अधिकारी जे आहेत, वॉर्ड ऑफिसर, त्यांना हे पत्र दिलेलं आहे की आमची ज्या आजचा मोर्चा आहे की आयुक्तांसोबत आमची मिटिंग लावावी म्हणून हे आजचा मोर्चा होता. त्यांनी काय आश्वासन दिलं आहे का आपल्याला? अजून आश्वासन दिलेले नाही आहे. आमचं शिष्टमंडळ आतमध्ये गेलेलं आहे. ते शिष्टमंडळ आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला सांगू. याच्यानंतर जर तुमचं आश्वासन जर मान्य नाही झालं तर तुम्ही पुढचं पाऊल काय उचलणार? आमचं जर आश्वासन मान्य नाही झालं तर याच्यानंतर याच्यापेक्षा मोठा मोर्चा महानगरपालिकेचं जो कल्याण मेन ऑफिस आहे तिथे नेणार आणि जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झालं तर आम्ही जेल भरो आंदोलन सुद्धा करणार. आपलं नाव? माझं नाव धनराज कांबळे. युनियनचं नाव? युनियनचं कष्टकरी हॉकर्स युनियन, भाजी विक्रेता युनियन आहे. ओके. आपलं पद काय त्याच्यामध्ये? मी सेक्रेटरी आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.